काळाराम मंदिर हे नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील पंचवटी क्षेत्रात स्थित आहे। मंदिराच्या नावाची काळाराम अशी उपाधी असण्याचे कारण ह्या मंदिरातील रामाची मूर्ती काळ्या रंगाची आहे। मंदिराचा इतिहास प्राचीन आहे आणि ते एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे। काळाराम मंदिर नाशिकला साक्षात्कार करण्यासाठी आणि प्राचीन भारतीय स्थापत्य शास्त्राच्या अद्वितीयतेचा अनुभव घेण्यासाठी अनेक भक्त येथे। तसेच हे मंदिर विविध धार्मिक कार्यक्रम आणि महोत्सवाच्या आयोजनांसाठी देखील प्रसिद्ध आहे, विशेषतः रामनवमी। काळाराम मंदिराचा इतिहास सुमारे 1788च्या सुमारास जातो। हे मंदिर नाशिकमधील पवित्र गोदावरी नदीजवळ वसलेले आहे। या मंदिराचा बांधकाम मराठा पेशव्यांच्या काळात झाल्याचे मानले जाते। मंदिराचे बांधकाम सुबक काळ्या दगडांनी करण्यात आले असून त्यावर उत्तम कोरीव काम आहे। नाशिकमध्ये असलेल्या या मंदिराचे महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अनमोल आहे। काळाराम मंदिरची जर पौराणिक कथा पाहायची झाली, महाभारतात व रामायणात नाशिकला पंचवटी म्हणून ओळखले जाते। रामायणानुसार भगवान श्री राम, देवी सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात पंचवटीत आले होते। या ठिकाणी